नमस्कार मंडळी, नोकरी ऑनलाईन केंद्र या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत SSC सिलेक्शन पोस्ट फेज 12 यांच्यामार्फत या ठिकाणी पदभरती सुरू झालेली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला लॅब अटेंडंट, मेडिकल अटेंडंट, फार्मासिस्ट यासारखी पदभरती होणार आहे. हा फॉर्म मित्रांनो तुम्हाला 10वी पासपासून ते डिग्रीपर्यंत या ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या पदासाठी अप्लाय करू शकता. त्यापूर्वी मी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्याला नक्की दाबा. मित्रांनो, आपण असा वेळा सुरू करूया. ओके, तर मित्रांनो या ठिकाणी स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत या ठिकाणी मिनिस्टर ऑफ पेन्शन, पब्लिक ग्रीव्हन्स ऑफ पेन्शन डिपार्टमेंट यांच्यामार्फत या ठिकाणी पदभरती सुरू झाली. हा फॉर्म मित्रांनो तुम्हाला 26/2/24 पासून ते 18/3/24 दरम्यान फॉर्म भरायचा आहे. त्याचबरोबर लास्ट डेट असणार पेमेंट ऑनलाईन 19/3 रोजी. आणि मित्रांनो, करेक्शन वगैरे काय असल्यास 22/3/24 ते 24/3/24 दरम्यान तुम्ही करेक्शन करू शकता. मित्रांनो, याची एक्झाम डेट असणार आहे 6 ते 8 मेच्या दरम्यान या ठिकाणी तुमची एक्झाम डेट असणार आहे. त्याचबरोबर ह्या सगळ्याची डिटेल्स तुम्हाला SSC.go.in ह्या वेबसाईट तो ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. ऑनलाईन फॉर्म भरण्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली. त्याचबरोबर हा फॉर्म भरण्यासाठी मित्रांनो तुम्हाला ऑल इंडिया कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकतात. वयाचा विचार केला तर वय असणार 1/1/24 रोजी या ठिकाणी तुमचं काही पोस्टला या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला 18 ते 25 वर्ष असणार आहे. त्याचबरोबर काही ना या ठिकाणी 18 ते 27, 18 ते 28 आणि 18 ते 30 वर्ष आणि 18 ते 35 वर्ष, 37 वर्ष, 42 वर्ष या ठिकाणी तुम्हाला वयोमध्ये या ठिकाणी पदानुसार या ठिकाणी पात्र वय या ठिकाणी तुम्हाला देण्यात आले. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला जर तुम्ही SC/ST असेल तर 5 वर्षे, OBCमध्ये असेल 3 वर्षे एज रिझर्वेशन राहणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला जन्मतारीखसुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. ह्या दोन्हीच्या जन्मतारीखमधले विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकता. तर हा फॉर्म भरण्यासाठी SSC.nic.in ह्या वेबसाईट तो ऑनलाईन फॉर्म भरू शकता. लास्ट डेट असणार आहे 18/3/2024 पर्यंत तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता. फीच्या फी असणार आहेत ओपनसाठी आणि OBCसाठी जेंट्ससाठी 100 रुपये, SC/ST आणि फिमेलसाठी कोणतीही फी नसणार आहे. फी मित्रांनो डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI थ्रू ऑनलाईन फॉर्म भरू शकता. फी मित्रांनो 19/3/24 रोजीपर्यंत तुम्ही भरू शकता. त्याचबरोबर फॉर्ममध्ये करेक्शन असल्यास 22/3/24 ते 24/3/24 दरम्यान या ठिकाणी तुम्ही करेक्शन करू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी तुमचे एक्झाम सेंटर असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्ही महाराष्ट्रातून असाल तर म्हणजे तुम्हाला वेस्टर्न झोनमध्ये या ठिकाणी अहमदाबाद, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे एवढे या ठिकाणी एक्झाम सेंटर्स राहणार आहेत. सिलेक्शन स्कीम बघितली मित्रांनो, स्कीम ऑफ सिलेक्शन बघितली यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 60 मिनिटामध्ये या ठिकाणी जे काही प्रश्न असतात या ठिकाणी तुम्हाला सोडायचे आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला जनरल इंटेलिजन्स 25 प्रश्न 50 मार्क, जनरल अवेअरनेस 25 प्रश्न 50 मार्क्स, क्वांटिटी ॲप्टिट्यूड 25 प्रश्न 50 मार्क्स, इंग्रजी लँग्वेज 25 प्रश्न 50 मार्क्स अशी मित्रांनो 100 प्रश्न 200 गुणाची या ठिकाणी तुमची एक्झाम होणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी 0.25% मार्क्स हे निगेटिव्ह मार्क या ठिकाणी असणार आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कॉम्प्युटर बेस्ड एक्झाममध्ये जे मार्क्स पडले येते त्याच्यानुसार या ठिकाणी फायनल मेरिट लिस्ट या ठिकाणी घेतली जाणार आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी तुमची स्किल टेस्ट, टायपिंग टेस्ट, डाटा एंट्री ऑपरेटर यासारखे जे पद असतात यांना या ठिकाणी लागू राहणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला मार्क पासिंगचा क्रायटेरिया ओपनसाठी 30, OBC EWS 25 आणि अदर कॅटेगरीसाठी 20% या ठिकाणी त्यांनी देण्यात आलेला आहे. मित्रांनो या ठिकाणी जागेचा तपशील जर बघितला मित्रांनो तुम्हाला जागेचा तपशील या ठिकाणी PDF दिलेला आहे. यामध्ये मित्रांनो तुमचं रिजन असणार आहेत, पोस्ट नेम असणार आहेत, नेम ऑफ पोस्ट, डिपार्टमेंट कोणतं येतं, एज असणार आहेत आणि कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा असणार या ठिकाणी तुम्ही बघायचं आहे. मित्रांनो यामध्ये तुम्ही जागा बघूनच या ठिकाणी तुम्हाला फॉर्म या ठिकाणी भरायचा आहे. मित्रांनो जवळपास 2000+ जागांची या ठिकाणी पदभरती होणार. ओके, तर मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामध्ये या ठिकाणी पदभरती. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटतो, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करून द्याला नक्की दाबा. धन्यवाद.